नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगायसाठी होती मित्रांनो. तर आज मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला मित्रांनो, जी की आमच्या आईला जे आईची ओटी जी आहे मित्रांनो, आईची ओटी जी आहे ते कशाप्रकारे छोटी बहिणीनं जी आहे मित्रांनो, तो कशाप्रकारे आमच्या आईला ओटी ओटी जे निघालेले आहे मित्रांनो, ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये आईला ओटी घालण्याचं जे नियम निघालेला आहे ते आम्ही आमच्या चॅनलमध्ये दाखवलेलं आहे मित्रांनो. पण ते व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये 1-2 मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. पण त्याला आपला शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मी दिलेली आहे मित्रांनो. त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही पहा की किती छान प्रकारे जी आईला आमची ओटीमध्ये छोट्या बहिणीने जी साडी गिफ्ट दिलेली आहे मित्रांनो, ते तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचा माझा व्हिडिओ झाला असं मला वाटतं मित्रांनो. ते पहिल्यापासून शेवटपर्यंत एकदम छान प्रकारे बनवले मित्रांनो. आणि व्हिडिओमध्ये एकदम पाहण्यासारखं आहे मित्रांनो. आणि छोटे बालकं, त्याची छोट्या बहिणीची मुलगी आलेली आहे मित्रांनो, आणि छोट्या भावाची मंडळी, छोटी बहिणी आमची, असे एक तुमच्या छोट्या भावाचा एक बारकासा छोटासा मुलगा आलेला आहे मित्रांनो, आणि छोट्या बहिणीची छोटी एक मुलगी आलेली आहे मित्रांनो. तर असं 4 जण आमच्या आईला म्हणजे आईसाठी ओटी ही कशा प्रकारे भरली जाते आणि छोट्या बहिणीनं आईला ओटी कशा प्रकारे हे घातलेली आहे हे आमच्या चॅनलमध्ये तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर हे नियम जे आहे मित्रांनो, तर ह्या वर्षी ह्या धोंड्या जीवनामध्ये आलेला आहे मित्रांनो. तर हे मुद्दाम मी तुमच्या सगळ्यासाठी हा व्हिडिओ बनवतात, कारण की माझ्या चॅनलच्या मार्फत मी काही ना काही नवीन आणत राहतो मित्रांनो. आणि जे काही मी सांगतो ते अतिशय चांगल्या प्रमाणे तुम्हाला सगळ्यात आपला व्हिडिओ अतिशय चांगला वाटावा आणि चांगल्या प्रकारे माझा व्हिडिओ व्हावा आणि अतिशय चांगल्या दर्जाचा माझा व्हिडिओ व्हावा मी प्रयत्न करतो मित्रांनो. तर ह्या व्हिडिओच्या मार्गदर्शनाच्या मार्फत मी हेच सांगायचं इच्छितो मित्रांनो की ओटी ही जी मुलगी आईला आपल्या साडीमध्ये हे आपल्या आईसाठी जे प्रेम भावनेनं जे साडी आणली जाते मित्रांनो, तर कशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्णपणे सगळ्याला पाहायला भेटेल मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जे आहे मी मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारचा बनवलेला आहे. शेवटपर्यंत जे जेव्हा 2 लेकरं आले, चिल्ली चालू होती घरामध्ये, त्यांचा पूर्ण आनंद खूप भरून गेलं. आणि सगळं काही आपल्या चॅनलमध्ये जे काही ओटी भरण्याचं जे आपल्या मुलीनं जे आपल्या आईसाठी जे केलेलं आहे, जी ओटी जे घातलं म्हणजे ओटीचं जे पूर्णपणे कशा प्रकारे केलं काय फक्त ते माहिती दिलेली आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ मी तुम्हाला फक्त दाखवलेलं आहे कशा प्रकारे. तर मी माझा या शॉर्ट व्हिडिओमध्ये कशा प्रकारे छोट्या बहिणीनं आईला ओटी बनवल्याचे फोटो मी तुम्हाला दाखवले आहे मित्रांनो. साडी नेसवलेली छोट्या बहिणीनं ही साडी आहे कोणत्या प्रकारे दिलेली आहे आईला, हे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलं आहे मित्रांनो. आईनं जे मुलीनं आईला साडी द्यावी हे ओटी, ह्याला आईची ओटी हा नाव पडेल आहे मित्रांनो. हे ह्या वर्षी जे आहे मुलीनं आईला साडी घालावी, आईला द्यावी, हे असे नियम निघाल्यानंतर आईची ओटी म्हणून ह्याचं नाव पडलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी हे बहिणीची माया हा टायटल म्हणजे बहिणीची माया हा टायटल मी माझ्या व्हिडिओला स्वतः लावलेला आहे. मार्के हे व्हिडिओच्या मार्फत मी त्या व्हिडिओकडे हे व्हिडिओ पाहून तुम्ही ते शॉर्ट व्हिडिओ पहा मित्रांनो. तिथं मी पूर्ण आमच्या छोट्या बहिणीची, आमच्या आईची सगळे व्हिडिओ बनवले मित्रांनो. जाजेपर्यंत मी त्या पूर्ण व्हिडिओ बनवून टाकला जाताना देखील तिथपर्यंत दरवाजा पण जाऊन पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी एक छानसा व्हिडिओ तयार केला मित्रांनो. कारण की तुम्हाला सगळ्या त्या व्हिडिओ आवडावा आणि चांगला माझा व्हिडिओ व्हावा म्हणून मी हा प्रयत्न केला मित्रांनो. तुमच्या सगळ्यामुळेच माझा हा व्हिडिओ अतिशय चांगला झाला असावा मला वाटतं मित्रांनो. तर तुम्ही सगळ्यांनी मला आज इथपर्यंत आणलं मित्रांनो. आणि खूप काही चॅनलमध्ये मी आज नवीन विचार न करून चांगल्या प्रकारचे व्हिडिओ मी बनतो मित्रांनो. कारण की माझा हाच प्रयत्न होता की आज ही फॅमिली जी आहे मित्रांनो कशा प्रकारे गोळा होते, एकजूट होऊन आज एकमेकांना कशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त करतात, ह्या मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो मित्रांनो. आज सगळं काही सोपं होत नसेल तर प्रेमानं प्रत्येक भावना आपली निर्माण होत असताना ह्या निर्माण होण्यामुळेच हे आपला व्हिडिओ तयार होतो मित्रांनो. ह्या प्रेम भावनेमधून हा व्हिडिओ तयार केला मित्रांनो. पण शॉर्ट व्हिडिओ हे व्हिडिओ पाहून तुम्ही पुढे जाऊ नका मित्रांनो. तिथं मी बहिणीची शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे मित्रांनो. तो व्हिडिओ तो नक्की पहा. तिथं मी बॅनर टाकलेला आहे मित्रांनो. तो ह्याला बॅनर टाकलेला आहे व्हिडिओला. आणि हा व्हिडिओ पाहून तुमच्या नक्की पाहता मित्रांनो. म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला मित्रांनो. शेवट पण मी व्हिडिओ पाहण्याबद्दल खूप धन्यवाद मित्रांनो. कारण की माझा हा बनवण्याचा प्रयत्न हा व्हिडिओ एकच आहे मित्रांनो की त्या व्हिडिओ पाहायला जाऊन शॉर्ट व्हिडिओमध्ये मी नाव टाकलं मित्रांनो. बहिणीनं छोटी बहीण ओटी भरायला आलेली आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये नाव टाकलेलं आहे मित्रांनो. तर ते व्हिडिओ जाऊन नक्की तुम्ही वॉच करा मित्रांनो. त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला गेला मित्रांनो. तर माझा हा व्हिडिओ सांगायचा मुद्दा तेच आहे मित्रांनो की छोटी बहीण ही जी आहे आईला ओटी कशा प्रकारे त्याच्यात
दाखवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ. मी तर तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या मार्फत तेच सांगायचं म्हणून आज मी बॅनर लावलं मित्रांनो. छोटी बहीण ही जी आहे आईला ओटी कशा प्रकारे घालते, आईला ओटी ह्या दगडाच्या धोंड्यामध्ये धोंड जेवणामध्ये हा टप्पा आलेला आहे मित्रांनो, की मुलीनं आईला ओटी घालावी, साडी नेसवावी, ह्याचा अर्थ मित्रांनो. आईची ओटी म्हणून ह्या आपलं नाव पडलं मित्रांनो ह्या कहाणीचं आपल्या, आणि सांगायचा उद्देश म्हणजे मित्रांनो. तर आपलं ही छोटीशी आपलं एक मुद्दा तुमच्यासाठी तयार केला मित्रांनो, आणि सगळं हा अतिशय चांगल्या प्रकारे झाला असावा मी हेच विचार करतो मित्रांनो. तर माझा हा व्हिडिओ खूप छान झाला असं मला वाटतं मित्रांनो. तर ह्याच्या पुढे नक्की सबस्क्राईब व लाईक करा मित्रांनो, आणि ते व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ नक्की जाऊन पहा मित्रांनो, जे की आपली छोटीशी मंडळी आलेली आणि सगळं काही मी माझ्या ह्याच्यावर छोटीशी आपली माहिती टाकलेली आहे मित्रांनो. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आणि नक्की कळवा मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटतो. शॉर्ट व्हिडिओमध्ये नाव टाकल्या मित्रांनो मी ते छोटी बहीण ही आईला ओटी टाकलेल्या छोट्या बहिणी आईला ओटी दिलेली आहे मित्रांनो. हा व्हिडिओ डब्बा मित्रांनो शेवट पण पहा तेवढं. बाय मित्रांनो.